हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी करून दाखवणार आहे. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी. एक कप वाटी रवा घेतला आहे. तीन चमचे बेसन पीठ, आणि वाटी भरूनच दही घेणार आहे. हो काही दही आता हलवून घेते सगळं बेटर. एक वाटी रवा, एक वाटी दही, 3 चमचे बेसन पीठ, हे चांगलं हलवून घ्यायचं बघा. आणि 1 वाटी पाणी टाकायचं याच्यात. हेच वाटी पाणी, आणि हे पाणी 1 वाटी थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. असं चांगलं हलवून घ्यायचं बेटर. टाकतो टाकलं पूर्ण वाटीत आहे. आणि ह्याच्यात चांगलं पेस्ट बनवायची याची, असं हलवून हलवून. खूप मस्त असा लुसलुशीत आणि छान ढोकळा तयार होतो याचा. आणि फास्ट होतो, 10 मिनिटातच तयार होतो. पटकन काढून 10 मिनिटं ठेवायचं गॅसवरती की पटकन ढोकळा तयार होतो. झटकीपट नाश्त्यासाठी तयार ढोकळा. अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल याच्यात. दह्याने कसं वरती फुलायला लागले, ते छान असं वरती फुलायला लागलंय. अजून थोडंसं पाणी टाकते. गच्च असं वाटीभर घेतलं होतं ना रवा दही, भरपूर असं शिग लावून वाटीला. बघा आत्ता झालं छान बेटर त्याचं तयार. आता याच्यामध्ये टाकते मी सोडा खायचा. बघा खायचा सोडा. अर्धा चमचा टाकला खायचा सोडा. आणि लिंबू पिळते त्याच्यावरती, सोड्यावरती, म्हणजे चांगलं बेटर तयार होतं लिंबू पिळल्यावर. 1 लिंबू घेतला आहे मी, हे पण टाकते. बघा मस्त रसाचं लिंबू आहे, छान. पडला का? बघा मस्त असं हलवून घ्यायचं. मस्त झालं. 5-10 मिनिटं असंच ठेवते. आणि कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवते. कढईमध्ये पाणी ठेवते. हे जाळी पण ठेवते. पाणी एकदा उकळलं आणि
कांद्याला तेल लावून ठेवते, तेल लावते थोडंसं. मस्त आता तेल लावलं. त्याला तेल लावले बघा हे चांगलं फुललं बघा. मस्त थोडंसं मीठ टाकते बघा, मीठ नाही टाकलेलं मी. चवीनुसार मीठ टाकते. अर्धा चमचा मीठ घेतलं बघा. कसं कटरोगच भरलंय आता, फुगले ते चांगलं. परत थोडंसं हलवते चांगलं, म्हणजे चांगलं फुलन ते. पाणी उकळलं ना त्या कढईतलं पाणी उकळलं ना मग आपण ठेवतो. तोपर्यंत ह्याला फेटून घेऊ चांगलं. मस्त झालंय, खूप छान झालंय बेटर. मस्त खुसखुशीत आणि लुसलुशीत मस्त होतो तयार ढोकळा. आणि खायला पण खूप चव भारी लागते, आंबट गोड मस्त लागते. पाणी चांगलं बघा गरम झालंय. आता मी हे भेट याच्यामध्ये टाकते बघा, त्या भांड्यात टाकते. आता ह्याला मी कढईत ठेवते आणि 10 मिनिटं झाकून ठेवते. 10 मिनिट झाकून ठेवते. आणि चटणीसाठी साहित्य घेते. चटणीसाठी मी 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली, डाळ घेतली चटणीसाठी बरं का, त्याच्यासंग चटणी खायला. आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेते. बघा चटणीसाठी मी दळून घेतलं बघा बारीक. चटणी झाली त्याच्यासाठी वाटून. बघा आपला ढोकळा कसा फुललाय आणि मस्त झालाय का, अजिबात लागत नाही, छान झालंय. ओके, आता याला खाली थंड व्हायला खाली ठेवते काढून. 5-10 मिनिटं थंड व्हायला खाली ठेवते आणि फोडणी देऊ आपण. चाकूने साईडचं काढते थोडंसं. मोकळं केले बघा आता छान. 5-10 मिनिटं ठेवते इथं आणि त्याला फोडणी करते. तडका लावायचा ना ढोकळ्याला, तेल टाकते, 1 चमचा तेल टाकलं.
जिरी, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर. बघा याच्यात जिरी मोहरी आहे. मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर वरतून टाकते थोडीशी. हा ढोकळ्यावरती तडका मारायचा आहे बघा. थोडी कोथिंबीर टाकून वरती. त्यात थोडंसं पाणी टाकून. आणि 2 चमचे साखर टाकू. तुम्हाला जसं गोड लागते तसं. आणि साखर थोडीशी विरघळवून झालं आपलं तडका तयार ढोकळ्यावरचा टाकायचा. आता ढोकळा ताटात घेऊ. मी थोडंसं थंड होईल. साखर विरघळली आता. बघा कसा झाला ढोकळा. मस्त फुललाय बघा. आता याला कट करून घेऊ आपण. गरमच आहे अजून. बघा आता हे जर तडका लावू आपण. कढईत तेल टाकलं आहे. आता चटणीला तडका मारूया. जिरी मोहरीचं गरम गरम तेल उतरूया त्याच्यात. मिरची पहिलीच टाकलेली आहे मी अगोदर. आता याला तडका मार.
छान तडका मारलाय बघा, मस्त. बघा हा माझा ढोकळा आणि चटणी मस्त तडका लावून झाला. थोडंसं हलवते हिला. बघा ढोकळा कसा झालाय, मस्त लुसलुशीत आणि छान झालाय. मस्त झालाय आणि त्याच्यासोबत चटणी खायला. या खायला सर्वांनी. कसा झालाय मी सांगते तुम्हाला आता. चटणी बरोबर वा, मस्त एक नंबर झालाय, छान झालाय. बाय बाय सर्वांना. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा सर्वांनी. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुम्ही पण करून खा. खूप छान झालाय. बाय सर्वांना.